तुम्ही कुठल्याही ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला असाल म्हणजे बीएससी फर्स्ट इयर, बीसीए फर्स्ट इयर, बीई फर्स्ट इयर, बीए बीकॉम फर्स्ट इयर, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लक्षात घ्या, तुमच्या बाकी सर्वांच्या एक्झाम सुरू आहे आणि तुम्हाला असं वाटेल की तुमची एक्झाम केव्हा होणार आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला यावर्षीपासून ग्रॅज्युएशनला एनईपी पॅटर्न लागू झालेला आहे आणि त्याच्यामुळेच तुमचे एक्झाम जे आहे ना ते थोडं लेट झालेले आहेत आणि म्हणून पहिले तुमचे एक्झाम फॉर्मच अजून भरायचे आहेत. तर ते एक्झाम फॉर्म आता या नोव्हेंबर मंथमध्ये भरल्या जातील आणि देन त्याच्यानंतर तुमची जे एक्झाम आहे ते 26 डिसेंबरच्या नंतर राहील. फक्त जे बीसीए फर्स्ट इयर आहे ना त्यांची एक्झाम खूप लेट आहे, कारण त्यांच्या एक्झाम त्यांचे कॉलेजेस अजून सुरू झाले नाही आहे. त्यांचे कॉलेज आता दिवाळीनंतर स्टार्ट होणार आहेत आणि म्हणून लक्षात घ्या की तुमची एक्झाम खूप लेट होईल. ओके, म्हणजे यांच्या कंपॅरेटिव्हली तुमची एक्झाम असं म्हणा की जिकडे फेब्रुवारी महिन्यातच जाईल. जे लोक फर्स्ट इयरला आहेत त्यांच्या एक्झाम 26 डिसेंबर नंतर राहून जातील. ओके, पण त्यासाठी एक्झाम फॉर्म तुमचे आता भरले जातील. पण एक्झाम फॉर्म भरताना एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही एक्झाम फॉर्म भरसाल तर तुम्हाला माहित असेल तुम्हाला जे एनईपी पॅटर्न लागू झालेला आहे त्यानुसार मेजर आणि मायनर सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचे होते. पण तुम्ही कुठले सब्जेक्ट मेजरमध्ये घेतले आणि कुठे मायनरमध्ये घेतले ते तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. कारण जे मेजरमध्ये समजा तुम्ही बीएससी फर्स्ट इयरला मॅथ्स जर मेजरमध्ये घेतला तर त्याचे तुम्हाला सेकंड इयरला पेपर वाढणार आहेत, लक्षात घ्या. म्हणून ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे ना तोच सब्जेक्ट तुम्ही शक्यतो मेजरमध्ये ठेवा. ओके, म्हणजे त्याचे तुम्हाला पेपर जास्त राहतील पुढे जाऊन आणि त्याच्यानंतर तुमचा त्याचा स्टडी पण चांगला होऊन जाईल. ओके, म्हणून काही बऱ्याच लोकांचं असं झालेलं आहे त्यांनी ॲडमिशन तर घेतल्या पण त्यांना ही माहिती नाही की त्यांनी मेजर कोणता घेतला आणि मायनर कोणता घेतला. तर एक्झाम फॉर्म भरण्याच्या आधी ते एकदा कन्फर्म करून घ्या, कारण एकदा का तुम्ही आता ते चेंज नंतर ते एक्झाम फॉर्म तुम्ही भरले की मग 3 वर्ष तेच मेजर मायनर राहतील, ते चेंज होणार नाहीत. म्हणून एकदा एक्झाम फॉर्म भरण्याच्या आधी एकदा कॉलेजकडून कन्फर्म करून घ्या तुम्ही कोणता मेजर घेतला, कोणता मायनर घेतला आणि समजा जर जो तुम्हाला पाहिजे तो मेजर भेटला नसेल तर तुम्ही कॉलेज लेवलवर विचारून पहा की तो चेंज होते का. आता ओके, आणि देन त्यानंतर एकदा आता एक्झाम फॉर्म भरले तुम्ही की मग ते 3 वर्ष फॉर्ममध्ये फिक्स राहतील आणि देन तुमच्या आता नोव्हेंबर महिन्यात तुम्ही फॉर्म भराल आणि डिसेंबर महिन्यात 26 डिसेंबरच्या नंतर म्हणजे जानेवारी पकडून घ्या तुम्ही, ठीक आहे, तेव्हा त्यांचे तुमचे एक्झाम जे आहे ना त्या सुरू होऊन जातील एनईपी फर्स्ट इयरच्या. म्हणजे तुम्ही अभ्यास जो आहे ना ह्या नोव्हेंबर महिन्यात डिसेंबर महिन्यात चांगल्यानं करू शकता. ओके, आणि बाकी राहिला विषय तुमचा पासिंगचा की तुम्हाला कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठे किती इंटरनल आहे, किती पासिंग काढायची आहे. तर त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की मेजरमध्ये म्हणजे जे सब्जेक्ट आहे त्यातला थेरी मार्काचा पेपर किती मार्काचा आहे, इंटरनल किती मार्काचा आहे, पासिंग किती मार्काची आहे. ओके, पण एक गोष्ट कन्फर्म लक्षात ठेवा की या वर्षीपासून तुम्हाला काय राहणार आहे की इंटरनल जे असतात ना इंटरनल इन्क्लूड करून पासिंग राहत नाही. म्हणजे जे तुमचा थेरी पेपर आहे त्याच्यामध्ये ऑन पेपर तुम्हाला पासिंग काढावं लागेल आणि त्यानंतर जो तुमचा दुसरा इंटरनल असते इंटरनल तुम्ही मध्ये किती मार्क घेतले तर ते थेरीमध्ये काय होणार नाही, थेरीमध्ये ते ग्राह्य धरल्या जाणार नाही पासिंगसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्हाला आधी माहीत असेल तर ग्रॅज्युएशनला समजा आपल्याला 100 मार्काचा पेपर असेल तर 80 मार्काची थेरी राहत होती, 20 मार्काचं तुम्हाला इंटरनल राहत होतं. मग तुम्हाला तिकडे 20 पैकी 20 मिळाले तर ह्या 80 पैकी तुम्ही 20 घेत होते, म्हणजे असे टोटल तुम्हाला 40 मार्क घेत होते तुम्ही पासिंगसाठी. ओके, म्हणजे इंटरनल आणि थेरी मिळून तुम्हाला 40 मार्क पाहिजे होते 100 पैकी. पण आता असं राहणार नाही. तर एनईपी नुसार काय आहे माहिती आहे का, जो तुमचा थेरीचा पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑन पेपर तेवढे पर्सेंटेज मार्क घ्यावं लागेल. थेरी किती मार्काचा राहील, इंटरनल किती मार्काचा राहील, कोणता विषय किती मार्काचा राहील, तर यावर मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ टाकून तुम्हाला ते थोडं क्लिअर करून देईल. फक्त तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे याच्यासाठी तुम्हाला सांगितलेला आहे, फक्त एक्झामसाठी सांगितलेले आहे की तुमच्या एक्झाम कधी होईल. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुमचा टाइम टेबल येतील टाइम टेबलमध्ये सध्या तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन होईल, कारण लक्षात घ्या की युनिव्हर्सिटीमध्ये खूप सारे पॅटर्न चेंज झाले आहे. म्हणजे पहिले आधी ओल्ड होता, नंतर आता सीबीसीएस पॅटर्न आहे, त्याच्यानंतर तुमच्यासाठी एनईपी आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही टाइम टेबल तुमचा येईल तेव्हा तुम्ही तिथे एकदा चेक करून घ्याल. म्हणजे समजा जर तुम्ही बीएससीला असाल तर तिथे लिहून येईल बॅचलर ऑफ सायन्स ब्रॅकेटमध्ये एनईपी असं लिहून येईल. ओके, म्हणून तो टाइम टेबल येईपर्यंत तुमचा टाइम टेबल तुमचा तो आहे की नाही याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होता कामा नाही. ओके, आणि बाकी तुम्हाला काही जरी अडचण असेल तर मी आहेच, माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल. तर तुम्ही बिंदास मला माझ्या व्हॉट्सअपवर तुम्हाला काही अडचण असल्यास माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करू शकता. आपलं प्ले स्टोअरला डीके सर अकॅडमी नावाचं ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या जर तुम्ही बीएससी बीसीए किंवा एमएससीला असाल तर. आणि कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला गायडन्स लागलं असेल तर बिंदास मला तुम्ही मेसेज करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अजून तुम्हाला नवीन अपडेट जे युनिव्हर्सिटीचं तुमच्यासाठी जे तुम्हाला मिळून जाईल. आणि सोबतच तुम्ही तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. अडचण असेल तर बिंदास माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.